हॅलो एव्हरीवन, मी खुशबू शेलार. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे लाईफ अनस्क्रिप्टेड. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल. तर इथे आम्ही बाजारात गेलो होतो. भाजी घ्यायची होती, घरात भाजी संपली होती. सो आम्ही बाजारात जायचा विचार केला. संध्याकाळी म्हणजे त्या दिवशी खूप पाऊस होता आणि संध्याकाळी थोड्या वेळेसाठी पाऊस थांबला होता, म्हणून आम्ही विचार केला की भाजी घेऊन यायचं. कारण कडधान्य खाऊन खाऊन ना खूप कंटाळा आला होता आणि त्या दिवशी हर्षच्या पप्पांना सुद्धा बरं नव्हतं, सो त्यांची सुट्टीसुद्धा झाली होती. आणि आम्ही संध्याकाळी गेलो पाऊस थांबल्यावरती. 5:30-6च्या दरम्यान गेलो होतो. भाजी घेऊन आलो आणि इथे हर्ष आणि मी मागे चालत होतो आणि पुढे त्याचे पप्पा चालत होते. सो आणि त्याला मजा वाटत होती. गाड्या फिरायला भेटलो, त्याला बाहेर गाड्या दिसल्या आणि तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की हर्षला गाड्या बघायला फिरायला फार आवडतं. आणि त्यानंतर आम्ही पोचलो भाजी घेण्यासाठी शॉपमध्ये. तर इथे बरीचशी दुकानं आहेत, लहान मोठी भाज्यांची दुकानं आहेत आणि बऱ्यापैकी फ्रेश होती भाजी. सो आम्ही इथेच भाजी घेतली. कारळी आणि जी भाजी ज्या मिरच्या असतात ना भजीसाठी आणि भरलेली मिरची वगैरे करतात, बिना म्हणजे तिखट कमी असतात किंवा तिखट नसतात काही वेळेस, तर त्या मिरच्या आम्ही घेऊन आलो होतो. आणि भाजी वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आम्ही इथे चालतच आलो होतो कारण जवळच आहे, हार्डली 5-7 मिनटंच लागतात चालत जायला. आणि भाजी वगैरे घेतली आणि त्यानंतर म्हटलं एक राऊंड मारूया, म्हणून आम्ही इथे रायगडला जाण्यासाठी जो रस्ता आहे ना सरळ, सो आम्ही तिथे थोडा वेळ फिरलो. आणि इथे शेती आहे आजूबाजूला, तुम्ही बघतच असाल. तो इथे शेतामध्ये पाऊस जास्त पडला ना आणि बाजूला कशी नदीसुद्धा आहे, त्यामुळे पाणी येतं. आणि पाऊस खूप जास्त पडला ना, अगदी रायगडमध्ये रेड अलर्ट जरी दिला ना तरी पाऊस इतका पडला ना, आणि तर इथे खूप शेतामध्ये पाणी साचतं, अक्षरशः रस्त्यावरती पाणी येतं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी दही, तुम्ही इथे बघत असाल मी दही आणि गूळ पावडर मिक्स केलेली आहे. तर इथे मी गव्हाच्या पिठाचा केक बनवत होते हर्षसाठी. पण ज्याच्यासाठी मी केक बनवला होता त्याने तो अगदी म्हणजे तोंडाला सुद्धा लावला नाही. थोडंसं मी किंचित भरवलं होतं आणि त्याला आवडलं नसावं फारसं, म्हणून त्याने काही खाल्लं नाही. ते आम्हीच संपवलं मोठ्यांनीच घरात. भावाला दिलं, त्यानंतर खाली कशिशला दिलं आणि आम्ही दोघांनी संपवलं. मम्मी पप्पांना दिलं आणि अशा प्रकारे हा केक संपला. सो इथे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. 1 वाटी दही घेतलं आहे, 1 वाटी गूळ पावडर घेतली आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे तेल ॲड केलं आहे, सनफ्लॉवर. त्यानंतर बेकिंग सोडा ॲड केलेला आहे 1/4 टीस्पून. त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, सो मी ते ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे कोको पावडर ॲड केली आहे आणि बदाम काजूची पावडर होती, हर्षसाठी बनवली होती. सो ती पण होती थोडी, 1-2 चमचे, तर ती पण ॲड केलेली आहे. त्यानंतर 1/2 टीस्पून बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. आणि इथे मी मिल्क पावडर टाकायला विसरले होते. 10 रुपयाचं जे पॅकेट येतं ना ते मी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून मी ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवलं होतं कुकर, शिट्टी आणि रिंग काढून. सो प्रीहीट झाल्यानंतर मी केक 15-20 मिनटं मी बेक करून घेतला आहे, 20 ते 25 मिनटं. जसं आपलं बॅटर असेल ना, पिठावर डिपेंड करतं की किती वेळ लागणार आहे. सो इथे जवळजवळ मला 35 ते 40 मिनटं लागली, कारण 20 मिनटानंतर मी चेक केलं होतं पण थोडं शिजायचं राहिलं होतं. सो इथे पूर्णपणे बेक नव्हता झाला केक. तर मी पुन्हा एकदा मी बेक करण्यासाठी ठेवलं होतं 10 मिनटासाठी आणि म्हणजे टोटल 35 ते 40 मिनटं बेक होण्यासाठी लागलं. सो इथे केक थंड झाल्यानंतरच मी केक कट करायला घेतला. तुम्ही बघू शकता किती छान असा केक फुगलेला आहे, मस्त असा स्पंज आलेला आहे. आणि डिमोल्ड करताना नेहमी माझा पचका होतो, सहजरित्या केक टीनमधून निघत नाही. हा कुकरचाच डबा आहे, मी कुकरचा डबाच यूज करते. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही यूज करू शकता, पण माझ्या इथे नव्हता. सो मी तेलाने ग्रीस करून घेतला. त्यानंतर त्याच्यावरती गव्हाचं पीठ भुरभुरलं आणि त्यानंतर केक बेक करण्यासाठी ठेवला. तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा केक
सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे. आता तुम्हाला मी कट करून दाखवते आणि खूप छान आणि चवीला तर खूप खूप सुंदर आणि खूप चवीला भारी झाला होता केक. ट्रस्ट मी, लहान मुलांना तुम्ही हे देऊ शकता, कारण यात आपण गूळ पावडर ॲड केलेली आहे. गूळ पावडर आहे, दूध आहे, त्यानंतर दहीसुद्धा आहे. तुम्ही इथे दह्याचा तुम्हाला वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे पूर्णपणे दुधाचा वापर करू शकता. आणि तुम्ही बघू शकता इझिली कट होतो आहे हा केक आणि इतका खाण्यासाठी टेस्टी झाला होता ना. सो तुम्ही लहान मुलांसाठी घरच्या घरी हेल्दी केक अशा पद्धतीने बनवून देऊ शकता. तर बघू शकता ह्याचा टेक्स्चर किती छान असा स्पॉन्ज आलेला आहे आणि खूप छान होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.